आज मी गेली होती परळमधील बाप्पांच्या दर्शनासाठी। तर सकाळी पालघरला यायला उशीर झाला होता म्हणून 2 लोकल तर सुटल्या। मग काय त्यानंतर 1 तासानंतर होती। आता 1 तास वाट बघून फायनली लोकल तर आली आणि आम्ही पोहोचलो विरारला। विरार स्टेशनला उतरत नाही उतरत तोपर्यंत आपली दुसरी लोकल लागली होती। मग ती पकडून आम्ही पोहोचलो दादरला आणि दादरवरून प्रभादेवी स्टेशनला जायचं होतं। मग काय लगेचच लोकल होती, मग धावत धावत ट्रेन पकडली। एक मात्र गोष्ट खरी आहे, जोपर्यंत आपण धावत जाऊन लोकल पकडत नाही तोपर्यंत लोकल मध्ये फिरायची काही मजाच येत नाही। आता प्रभादेवी स्टेशनला उतरल्यावरती सोहन आम्हाला चुकीच्या ब्रिजवर घेऊन आला होता। काय यार, ज्याच्या भरोश्यावर आलीये तोच रस्ते चुकवतोय। त्याला बोलली परत व्यवस्थित नेशील ना घरी बरोबर। मग तो पण बोलला माझ्यावर विश्वास नसेल तर आले तसेच परत जा। बाप रे, डायरेक्ट धमकी। चला, भावासोबत मस्ती मजाक करत आम्ही पोहोचलो परळ मधील फेमस बॅलन्सिंगचा राजा बघायला। तिथे पोहोचल्यावर एवढी गर्दी बघून 2 मिनिटांसाठी असं वाटलं की अरे यार, लवकर तरी आले असतो, पण आता आलोच आहोत तर दर्शन घेऊनच जाऊया। मग आम्ही पण लागलो रांगेत। आता आपल्या बॅलन्सिंग राजाची मूर्ती भरपूर वेळा व्हिडिओ मध्ये बघितली होती। ती जितकी विशाल आणि सुंदर दिसत होती त्यापेक्षाही भारी असे समोरासमोर बघितल्यावरती दिसत होती। खरंच दर्शन घेतल्यावरती एकदम मन प्रसन्न झालं। आता इथून आम्ही गेलो परळचा सम्राट बघायला। तिथे पण भली मोठी लाईन होती। आता भाऊ सोबत आहे म्हणून VIP पास घेऊन आम्ही पण पटापट गेलो दर्शनाला आणि खरंच इथल्या बाप्पांचं दर्शन तर खूपच भारी झालं। आता आम्ही आलोच होतो खूप उशिरा, त्यामुळे काय घरी जायला पण उशीर होईल म्हणूनच लगेच निघालो घरी यायला। तसं भाऊ आणि वहिनी सोबत असल्यावरती खाण्यापिण्याचं नो टेन्शन। मग दादरवरून डायरेक्ट लोकल पकडून आम्ही पोहोचलो पालघरला। चला तर मग आजच्यासाठी इतकंच, उद्या भेटूया, तोपर्यंत टाटा बाय बाय।